नमस्कार, मी वैद्य मितुलनकर. आज चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण याच्या बाबतीत आपण बघूयात. चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण याच्यामध्ये चंद्रग्रहणामध्ये चंद्राची शक्ती जी असते, तिला ग्रहण लागलेलं असतं. त्यामुळे त्या पर्टिक्युलर रेज चंद्राच्या आपल्यापर्यंत येऊ शकत नसतात आणि सूर्यग्रहणामध्ये सूर्यापासून ज्या रेज येत असतात पृथ्वीपर्यंत, मानवी शरीरापर्यंत त्या येऊ शकत नाहीत. तर ह्याच्यामध्ये असं सांगितलं की दोन्ही प्रकारच्या ग्रहणामध्ये काही प्रकारची विशिष्ट बॅक्टेरिया हे जन्म घेतात हवेमध्ये किंवा अ, अन्नामध्ये म्हणा किंवा पाण्यामध्ये म्हणा, की ही जी मानवी शरीराला घातक असू शकतात असतात म्हणजे. तर पर्टिक्युलरली चंद्रग्रहणामध्ये चंद्राची शक्ती अ, कमी झाल्यामुळं अ, शरीरामध्ये उलटा परिणाम म्हणून उष्णता वाढते. कारण का शरीराला शांत शरीराला थंड करण्याची शक्ती जी असते ती कुंठित होते. तर ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली माणसाला इन्फार्क्ट होण्याची शक्यता जास्ती असते. म्हणजे रक्तवाहिनी फुटणं म्हणा किंवा मेंदूतली रक्तवाहिनी फुटणं म्हणा किंवा हृदयातली रक्तवाहिनी फुटणं म्हणा हे. आणि ह्याच्या विरुद्ध सूर्य ग्रहणामध्ये असतं, की ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जी अन्न पचन करायची किंवा कोलेस्ट्रॉल पचन करायची ताकद असते ती कमी झालेली असते. त्यामुळं ब्लॉकेज व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सायंटिफिक व्ह्यूनी हे आपण बघितलं तर या दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्या शास्त्रामध्ये कुमारी पूजन सांगितलं आहे दोन्ही प्रकारच्या. कुमारी म्हणजे आता याचे 2 प्रकार आहेत. कुमारी पूजन तर झालंच म्हणजे एक कुमारी स्त्री आणून तिचं पूजन करणं वगैरे ते तर झालंच. पण त्याच्यापेक्षा सुद्धा कुमारी म्हणजे कोरफड किंवा गुलाब. तर ह्याच्यामध्ये कोरफड जी असते ती जास्त योग्य वाटते. कारण का कोरफड जी आहे ती थंडपणे आणि उष्णपणे म्हणजे ती बॅक्टेरियाना पण मारू शकते शरीरातल्या आणि शरीरामध्ये थंडपणा पण आणू शकते. व्हेअर ब्लॉकेज जे असतात ते पण ती स्वतःच्या सरळ म्हणजे वाहकत्वाचा धर्म त्याच्याने ती तो ब्लॉकेज काढू शकते. अशी त्याचा दुहेरी उपयोग आहे. तर कुमारी पूजन हे आपल्या मोठ्या-मोठ्या ग्रंथात सांगितलेले आहेत. तर त्या कुमारी पूजन म्हणजे आयदर गुलाब किंवा कोरफड. पण इथं कोरफड जास्त योग्य वाटते. अ, त्याच्या गुलाबावर अजून संशोधन करायला पाहिजे. पण कोरफड ही मात्र कमी म्हणजे समजा जर ग्रहण काळात कोणाला शरीरात थोडीशी आग जाणवत असेल, जनरली जाणवते माणसाला शरीराला थोडीशी जळजळ म्हणा किंवा तर ह्याच्यामध्ये कोरफडीचा गर जर शरीरावर लावला, तर तो फायदेशीर ठरू शकतो. अ, पोटामध्ये पण कोरफड घेतात. एक पाव चमचा साधारण अ, लक्षणं सबसाईड होण्याइतपत. तर कोरफडीचा बलक हा पाव चमचा घ्यायला हरकत नाही. त्याने काही त्रास झाला तर हळद खाल्ली की तो त्रास लगेच सबसाईड होतो. अ, तर हा असं ग्रहण काळामध्ये सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण कुठल्याही काळामध्ये कुमारी किंवा कोरफड हा माझ्या मते बेस्ट उपाय आहे. धन्यवाद.